विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना शूद्र कसले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं तर ते कधीच पुन्हा नतमस्तक होत नाही. म्हणून पुस्तक हे वाचावं हे सांगून ज्योतिबांनी सावित्रीबाईला सुशिक्षित केले. तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. एक स्त्री जर सुशील, सुज्ञान, सत्शील, सुसंस्कारी, सद्विचारी, सुशिक्षित असेल तर त्या घराची प्रगती नक्कीच उंच शिखरावर पोहोचते. हे लक्षात घेऊन ज्योतिबांनी सावित्रीला शिकवले. एक तो काळ होता ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. एक तो काळ होता ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूलच सांभाळावं लागायचं. एक तो काळ होता ज्या काळात स्त्रियांना सती प्रथा, बालविवाह, केशवपणाला बळी पडावं लागायचं. एक तो काळ होता त्या काळात स्त्रियांना फक्त आणि फक्त चार भिंतीच्या आतच राहावं लागायचं. आणि एक तो काळ होता ज्या काळात स्त्रियांना अबला म्हणून संबोधलं जायचं. पण या अबला स्त्रीला सबला करून इथल्या कर्मठ आणि कर्मकांड करणाऱ्या व्यक्तींना तबला वाजवून मोकळं करणारी एकच स्त्री, ती म्हणजे सावित्रीबाई फुले. समाजाला विरोध करण्याची क्षमता ही तो पुरुष देऊ शकला आणि त्यांनी स्वतःच्या डेव्हलपमेंट केलं. या समाजाच्या सगळ्या गोष्टींमधून पार पडत सावित्रीबाईंना मी त्यांचं पूर्ण चरित्र वाचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेस एक नवीन पैलू, नवीन काहीतरी आपल्याला आपल्याला समजते गोष्ट की त्रास त्यांना झालाच, अडचणी त्यांना आल्याच, पण या सगळ्या अडचणींमधून जे कॅरेक्टर उभं राहिलं, जो एक चरित्र उभं राहिलं, त्या चरित्राला भारताच्या इतिहासात अशी कुठली स्त्री नाहीये की आपण त्या कॅरेक्टरला ते मॅच करू शकतो. सावित्रीबाईंचा आदर महाराष्ट्रात किंवा देशामध्ये एक सर्वोच्च पदावर असणारी महिला किंवा सर्वोच्च यशाचं शिखर गाठलेली कुठली बॉलिवूडची नटी असेल किंवा बुलढाण्याच्या छोट्याशा गावात शिकणारी एखादी चौथ्या वर्गाची मुलगी असेल, या सर्वांचं आयुष्य बदलण्याचं काम सावित्रीबाई फुले